नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे. लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. तरी आज आपण उत्तर सोलापूर का दक्षिण उत्तर सोलापूर येथे वांगी येथे आलेलो आहोत. भिशे साहेबांच्या इथं आलेलो आहोत. तरी आपण आज त्यांना पूर्ण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून पूर्ण निविष्ठा आपण बनवून देत आहोत आणि बाकीच्या मटेरियल बनवून दिलेलं आहे. आता आपण मायक्रोन्यूटन कसं बनवायचं त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. तरी आता आपण सुरुवातीला पूर्ण गरम पाणी कडक मध्ये घेतलेलं आहे 20 लिटर. 20 लिटर पाण्यामध्ये आपण आता फेरस टाकणार आहोत. फेरस आपल्याला किती टाकायचं आहे? 100 लिटर मायक्रोन्यूटन बनवत आहोत. तर आपल्याला 7 किलो 500 ग्रॅम हे फेरस घेत आहोत. काठी घ्या, एक पाईप घ्या. आता पाईप घेतली चालते. इथं दावा सर पूर्ण. पूर्ण कडक पाणी घेतलेलं आहे आपण. त्यामध्ये फेरस टाकून घेतोय 7.5 किलो. उभं नका करू, आडवीच शूटिंग. आता पूर्ण आपण 7.5 किलो फेरस टाकलेला आहे. आपण फुलविक सरांना बनवून दिलेला आहे. फुलविक 100 लिटर बनवून दिलेला आहे. नंतर परत फ्युमिक 100 लिटर बनवून दिलेला आहे. आणि परत ऑर्गेनिक कार्बन 100 लिटर बनवून दिलेला आहे. परत अॅमिनो ऍसिड आपण पूर्ण 100 लिटर बनवून दिलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व निविष्ठा बनवले. तरी 05234 100 लिटर बनवणार आहोत. मायक्रोन्यूटन 100 लिटर बनवणार आहोत. विरघळ का? हा, म्हणजे बाकीचं पाणी ह्यामध्ये टाका. 60 लिटर पाणी आता आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं. हे पूर्ण आपण 20 लिटर पाण्यामध्ये 7.5 किलो फेरस टाकलेला आहे. पूर्ण कडक पाण्यामध्ये. कडक पाणी का घ्यायचं मित्रांनो? तर आपलं सल्फेट फॉर्म मधले घटक असतात ते विरघळले पाहिजे पूर्ण. आणि आता आपण दुसऱ्या कॅन मध्ये घेत आहोत 60 लिटर पाणी. आपल्याला 60 लिटर पाणी. हा, आणि शेतकरी मित्रांनो, मी एवढंच सांगतो तुम्हाला की आपल्या शेतीवरील खर्च हा पूर्ण कमी झाला पाहिजे. कारण कसं आहे, निसर्गाचा आपल्या हातात नाही किंवा मार्केट मधला दर आपल्या हातात नाही. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, जी गोष्ट की आपला खर्च कसा कमी होतोय हे शेतकरी मित्रांनो तुम्ही तेवढी गोष्ट तुमच्या हातात आहे. मी तर एवढं म्हणेल की जसे की वर्षातले 365 दिवस आहेत. जसं की सरांनी 365 दिवसातला एक दिवस घालवला तर 364 दिवस आरामात तुम्हाला शेती करता येते. हे बघा पूर्ण आपलं फेरस विरघळलंय. हे आता आपण 60 लिटर पाणी दुसऱ्या कॅन मध्ये घेतलंय. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला काय टाकायचं आहे? झिंक टाकायचं आहे. किती? तर आपल्याला 100 लिटर साठी 17 किलो आणि अर्धा किलो वरी लागणार आहे. म्हणजे 17.5 किलो आपल्याला काय लागणार आहे? झिंक. ते ठिक्यातलं घ्या झिंक. बघा, सांडू नका. हा, हे आपण काय केलंय? 17.5 किलो यामध्ये झिंक टाकलंय. पाणी हे कडकच असलं पाहिजे, चांगलं गरम असलं पाहिजे.
झिंक टाकून घेतलंय. नंतर ना मॅग्नेज घ्यायचं आहे. मॅग्नेज घ्या. मॅग्नेज बघा. मॅग्नेज लिहिले. हा 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 मॅग्नेज. हा तेच आहे. आता आपल्याला मॅग्नेज किती घ्यायचं आहे? 3 किलो घ्यायचं आहे. हे बघा आपण 3 किलो मॅग्नेज होता. दमानी होता. हे बघा मॅग्नेज होता पूर्ण हे असं फिकट गुलाबी कलरचं राहतंय. होता होता हे आपण मॅग्नेज टाकलं. परत कलर बदलला. आता बोरॅक्स घ्यायचं मित्रांनो. हा बोरॅक्स किती घ्यायचं आपल्याला? 3 किलोच घ्यायचं 100 लिटर साठी. 100 लिटर आपल्याला मायक्रोन्यूटन करायचं असलं बोरॅक्स 3च किलो. म्हणजे 10 लिटर साठी आपल्याला किती घ्यायचं? फक्त 300 ग्रॅम. आणि बोरॅक्स पावडर घ्यायची. सल्फेट मध्ये भेटते आपल्याला. 3 किलोची बॅग भेटते, 5 किलोची भेटते. शक्यतो मास्क, गॉगल आणि ग्लोव्ज वापरत जावा. कारण काळजी पण घेणं तितकंच गरजेचं आहे. बघा आणखीन कलर चेंज झालेला आहे. तर मित्रांनो हे आता आपलं तयार झालंय का? तर नाही तयार झालेलं. तर आता काय करायचं आपल्याला? बकेट घ्या. ती मोठी घ्या किंवा बारकी घ्या. घ्या बारकी. आता काय करायचं आहे? आपल्याला एक काळजी एवढी घ्यायची की कोणतं बकेट कोणत्या बकेटमध्ये मिक्स करायचं हे मात्र ध्यानात घ्यायचं आहे. आपण 05234 बनवताना काय करतो? तर पोटॅश काय करतो? फॉस्फरिक मध्ये टाकतो. जर फॉस्फरिक उलट केलं, पोटॅश मध्ये टाकला तर स्फोट होऊ शकतो. तसं आता हे काय करायचं आपल्याला? झिंक, मॅग्नेज आणि बोरॅक्स ज्या बकेटमध्ये टाकलंय, म्हणजे जास्त पाणी ज्या बकेटमध्ये आहे 60 लिटर पाणी, ते आपल्याला काय करायचं? 20 लिटर पाण्यात टाकायचंय. कारण हे उलट आहे. परत ते पण उलट आहे. टाका. हे बघा कलर जावा ते येत ना. हा होता कमी होता. आणि एक जणांना ओतायचं आणि एक जणांना डवळत राहायचं. कलर आणखीन चेंज होत चाललेला आहे. 3 ते 4 वेळेस कलर बदलतोय. तुम्ही जेवढं पाणी गरम कडक घ्याल तेवढा तुमचा फॉर्म्युला परफेक्ट तयार होतो. आपण ह्याचं एकरी प्रमाण 4 ते 5 लिटर ड्रिप मधून वापरू शकता. स्प्रे फवारणीसाठी तुम्ही 3 ते 4 मिली घेऊ शकता. होता गळाई खाय नाही. हा डवळून होता.
हे बघा. हा, खाली काही गाळ राहिलेला नाही होता. ओके. हा, मुर्चचे पुढे पण कॉपर सल्फेट. आता आपल्याला 100 लिटर साठी काय करायचं, 5 किलो कॉपर सल्फेट घ्यायचंय. हा, पुढे हाताने पुढा. हा, पुढे एकदम कडला. हा, खाली हात करा की थोडं. हा, 5 किलो लागतंय आपल्याला. कारण 10 लिटर साठी आपल्याला 500 ग्रॅम आहे. हे आपण आता पूर्ण 100 लिटर बनवले. बघा, जसं मोरचूट टाकला तसा आणखीन कलर चेंज झाला. हा, हे पूर्ण व्हिडिओ मध्ये कलर शेतकऱ्यांना दिसतो. आणखीन कलर चेंज होणार आहे. पूर्ण गजगा कलर आलाय. पूर्ण कलर चेंज झालाय बघा. आता शेतकरी मित्रांनो काय करायचं आपल्याला, आता ह्याचा आपण चिलिटेड एजंट जो आपला सायट्रिक ऍसिड राहिलाय 3 किलो 100 लिटर पाण्यासाठी, तो घ्यायचा आहे. घ्या, दावा असं हातामध्ये पण घेऊन दावा. हे लिंबू सत्व असतं, त्यामध्ये काय ह्याला काय अडचण नाही. हे बघा, पूर्ण आपल्याला हे टाकून घ्यायचं. आता बघा कलर कसा चेंज होतोय. बात करणं पडेल. ग्रीन कलर हे बघा, हे पूर्ण बघा कलर. आपल्याकडे पारदर्शी ग्लास नाही, नाहीतर आपण धावलं असतं. पूर्ण कलर चेंज झालाय, दिसतो व्हिडिओ मध्ये. ओके, हे पूर्ण बघा आपलं मायक्रोन्यूटन काय झाले, हे तयार झाले. आपलं कोंबे हे पूर्ण तयार झाले. तरी शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाबद्दल अडचण असू द्या किंवा औषधं तयार करायची असू द्या, मी त्यांच्या बांधावरती येऊन औषधं बनवून देतो. तर माझा मोबाईल नंबर आहे 93 25 12 7008. धन्यवाद.